मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते, माझ्या चुलीला हात नाही लावायचा, आणि जर लावलास तर माझ्यासारखी कोणी वाईट नाही. सगळं धुवून घ्यावं लागणार आहे परत. दिदे उठ. अर्पिता मॅडम, तुम्ही म्हणालात ना, सण आहे, वाद नको. मग आज डोळ्यात पाणीही नको. मी लग्न करून तुम्हाला या घरात आणलं. एक दिवस या चुलीवर अन्न शिजवायचा अधिकारही तुम्हाला मिळवून देईन. चल ना पटकन. हॅलो, माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. हा, चला सोहळ्याला सुरुवात करायची का मग? हो हो हो. अरे अरे पण त्या निलंबरी वहिनी कुठे आहे? हो चला या. काय झाली का तयारी? हो वहिनी. अहो राजेंद्र भाऊ कुठे आहे? अहो हे काय? अहो अहो चला ना, आपल्याला बोलवत आहेत. चला 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 चला. अरे नका मारू. अरे मी का फसवाय तुम्हाला? मित्र आहे तुम्ही. काय झालं? काय होतं? बाबा काही होतंय का तुम्हाला? सलील, पाणी आण, पाणी. बाबा उठा, आपल्याला गुढी उभारायची, आपल्या दोघांना पूजा करायची ना. चला उठा. आई थांब जरा 2 मिनिटं. भाऊ उठा ना, आम्ही आधार देतो. भाऊ उठा. पाणी प्या. जायला पाणी पिऊन. चला उठा. जरा उठा. थांब ना. अरे
शांत व्हा तुम्ही. त्यांना आपण हळूहळू धरून नेऊया का पुढे? येत आहे का तिकडे? हो पप्पा उठा ना. अहो पण बघा त्यांना बरं नाहीये, नाही जमणार त्यांना पूजा करायला. अहो काय नाही झालंय हो, 5 मिनिटात बरं वाटेल त्यांना. उठा तुम्ही. हो वहिनी, त्याची तब्येत ठीक नाहीये, ते कसे काय पूजा करू शकतील? आम्ही करतो ना दोघं. चला उठा हो. उठा, उठा, काय उठा. म्हणतो? देशमानेंच्या घरचं कोणी चालेल ना, मग समीर आणि अल्पिता करतील ना पूजा. चालतील ना? हो हो, नशी मुहूर्ताची वेळ टळून चाललीये आणि हे पण देशमानेच आहेत ना. कशाला काय गरज आहे? काय ठरलं होतं ना, नाव आमचं आलं होतं ना, मग आम्हीच पूजा करणार. हो चला हो, तुम्हाला काय नाही होत, चला उठा. वहिनी, एकंदरीत त्यांची अवस्था पाहता असं वाटत नाही ते गुढी उभारतील म्हणून. नाही, आता ठरलंय ना, समीराला अर्पिताच्या हस्तेच पूजा होते. हो करू दे ना त्यांना पूजा. हो चालतील ना समीर अर्पिता. हो बरोबर आहे. सोडो. हाँ बराबर है. नीलम एक गाँव बीमारी वाला आदमी है, सुना दो आप. आई, हे सगळे ना मुद्दाम करतायत. हे बघा, समीर अर्पिता ठरलं, आता तुम्ही दोघंच गुढीची पूजा करणार. बरोबर आहे की नाही? करेक्ट आहे, करेक्ट आहे. बरोबर. नचिकेत, मान खाली घालून बसलायस म्हणजे काल तू जे काही केलंस त्याचा तुला पश्चाताप होतोय असं समजायला मी हरकत नाही. व्हायलाच हवा रे. तुझ्यासारख्या समजूतदार मुलाकडनं ही अपेक्षा नव्हती मला. मान्य आहे घरात प्रॉब्लेम्स आहेत म्हणून दारू प्यायची. दारू पिऊन काय होणार आहे? प्रश्न सुटणार आहेत का? नाही ना. आपली निकी बघ, तुझं जेवढं नुकसान झालंय ना तेवढंच नुकसान तिचंही झालंय. तिचंही करिअर धोक्यात आहे. मग तिने काय करावं? तू जो मार्ग निवडलास तोच मार्ग तिने निवडावा का? सांग ना मला. सॉरी बाबा, चुकलो. झालेला अपमान आणि दुःख विसरण्यासाठी दारू प्यायलो, पण असं नाही होणार आहे पुढे बाबा, खरंच. नचिकेत, तेच म्हणतोय मी. दारू पिऊन प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न वाढत जातात. हे बघ, तुझी सिच्युएशन, तुझी मनस्थिती सगळं कळतंय मला. नशीब काल रात्री आलास तेव्हा चाळीत सगळं सुनसान होतं, कोणाला काही कळलं नाही. आता ह्याच विषयावर सगळीकडे चर्चा चालू झाली असते. पण तू एकटा नाहीस रे, आम्ही सर्व आहोत तुझ्या बरोबर. यातून तुला बाहेर काढू ना आपण. काळजी करू नकोस रे. आणि विराज साहेब तुला काल नाही भेटले, उद्या भेटतील, परवा भेटतील, कधी ना कधी कॉन्टॅक्ट होईलच त्यांचा. आणि समज विराज सर तुला नाही भेटले, त्यांनी तुला मदत नाही केली, हरकत नाही ना. आपण काहीतरी नवीन मार्ग शोधू. पण हे बघ बाळा, असा हातबोल होऊ नकोस रे. तुझी, माझी, आपल्या सगळ्यांची आजपासून परीक्षा सुरू होते. ए चला, अरे आज सणाचा दिवस आहे, आज गुढीपाडवा आहे. नवीन वर्ष सुरू होत आहे.
सगळ्या गोष्टींची सुरुवात आपण नव्याने करायची आहे. नवीन स्वप्न आणि नवीन संकल्प घेऊन या वर्षाला आपला सामोरं जायचं आहे. हा, तेव्हा निगेटिव्ह विचारसरणी नकोय, पॉझिटिव्ह विचार करा, तर तसं घडतं. हा? ए, चल तू कुठ 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 ए कल्याणी हिला घे मदतीला आणि गुरुची तयारी करा. फुलं मी आणलेत. चल चल चल. आणि ए बाबा नचिकेत, अरे कसला विचार रे? उठ ना. अरे उठ. हो. अरे पूजा तुलाच करायची आहे. हा? थांबा. या वर्षी गुढीपाडवा साजरा होणार नाही या घरात. गुढीपाडवा साजरा होणार नाही का? कारण या वर्षी सुतक या घरात. मुलगी गेलीये ना आपली, जाताना या घराची चित्ता पेटवून गेली. अगं हे बोलताना तुझी जीभ कशी काय चढली नाही का? हा? अगं ज्या पोरीने या घरासाठी खस्ता काढल्या, आपल्याला प्रेमाने 2 घास खाऊ घातले, तिच्याबद्दल तू असं बोलतेस? अगं लहानपणापासून तुझे विषारी विखारी शब्द झेलत होती माझी अर्पिता, कधी उलट प्रश्न नाही केला. तिच्याबद्दल तू असं बोलतेस? अगं आई आहेस का कैदाशिनी तू? अगं लाज वाटते कविता, तुझी लाज वाटते. हे ना, हे याआधीच करायला हवं होतं मी. आज गुढीपाडवा आहे, हा? नवीन वर्षाची सुरुवात आहे, त्या दिवशी माझ्या पोरीबद्दल असं बोलतेस तू. काय करू का तूच? ती जी साडी आहे ना, सगळ्यात आधी वर्षानुवर्ष आपल्या चाळींनी जपलेली मानाची साडी गुढीला बांधायची.
चला साडी घेऊन येऊ. आजी, ती मानाची साडी इथेच होती ना? अगं होती ना आता इथेच, दाखवले की मी तुला. कुठे गेली मग? ए मुलानो, अरे साडी घेतली का कोणी इथून? काय हो चौधरी, काय झालं? हो, आपली मानाची साडी. साडी? इतक्या वर्षांची परंपरा असलेली मानाची साडी अशी अचानक कशी गायब झाली? हा अपशकुन नसेल ना? बघितलं तरी सांगत होते, ही पोरगीच अपशकुनी आहे. हिचं आमच्या घराशी असलेलं नातं देवालाही चाललं नाही, बघितलं ना? आणि या अपशकुनी मुलीचा हात गुढीला लागू नये, मला वाटतं ही गुढी मातेची सुद्धा इच्छा आहे. नाही, नाहीतर इतक्या वर्षाची ही मानाची साडी अचानक कशी गायब झाली यावर्षी? साडी इथेच असायची ना? तेच तर, मला वाटतं हा देवाचा काहीतरी संकेत असावा. हा, चाळीच्या फ्युचरचा पण प्रश्न आहे ना. चुकीच्या व्यक्तीच्या हातून गुढी उभारली गेली तर चाळीच्या सुखाला धोका आहे. आणि सगळ्यांनीच हे समजून घ्यायला हवं. बघा, तुम्ही कुठलाही संदर्भ कुठेही जोडू नका प्लीज. त्या अपशकुनी नाही आहेत. बाप्पाच्या मंदिरामध्ये बाप्पा त्यांची निवड करतो आरतीसाठी. महाशिवरात्रीला महादेव त्यांच्याकडून सेवा करून घेतो. त्या अपशकुनी कशा असतील? ही अपशकुनीच आहे. अरे ती फक्त मानाची नाही, देवीची साडी होती, देवीची. आणि हा काय योगायोग नाहीये. आणि बघा, म्हणजे राजसी म्हणते तसं खरंच जर चाळीला काय झालं तर मग बोलायचं नाही. म्हणजे काही होऊ शकतं. भूकंप होऊ शकतो, चाळ अचानक पडू शकते, हा कोणाचा जीव जाऊ शकतो, बॉम्ब पडू शकतो, काही होऊ शकतं. मग बघा, सोचना पडेगा. हे बा, एकंदरीत मला असं वाटतं ना का नवीन जोडपाला घेऊन नवीन साडी आणून पूजा केली पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. बघा, शेवटी अंतिम निर्णय तुमचा असेल, पण आमचं नातं जर खरं असेल, पवित्र असेल, तर साडी नक्की येईल. तर साडी नक्की येईल. तर साडी नक्की येईल.
समीर देशपांडे कोण आहे इथे? हो कुरिअर. कुलदेवतेच्या स्थानावरून आले. देवीची जरीकाठाची साडी. मागच्या महिन्यामध्ये आमच्या कुलदेवीला मी कुंकुम अर्जनासाठी पैसे पाठवले होते. त्याचा प्रसाद म्हणून ही साडी आली. ही साडी म्हणजे देवीचा आशीर्वादच आहे. आपल्या चाळीच्या गुढीला याहून अधिक शुभ साडी कुठली असू शकेल? आई, या शकुनाचं काय म्हणशील आता? वा वा समीर वा, अफाट पुण्य आहे तुमच्या दोघांची. हाच खरा देवाचा संकेत आहे. काही झालं तरी चालेल, पण पूजा तुमच्या दोघांच्या आतूनच होणार.